9 मेची ती रात्र. साधारण 2:30 वाजले होते. संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता आणि अचानक एक किंकाळी, इतकी भयानक की जणू कोणाचा जीव निघतोय. त्या एका आवाजाने संपूर्ण रस्त्यावरचे लोक दचकून उठले. दारं उघडली, लाईट्स लागल्या. लोक बाहेर आले आणि जे त्यांनी पाहिलं ते त्यांच्या आयुष्यातून कधीच पुसलं जाणार नव्हतं. एक माणूस पूर्णपणे आगीने वेढलेला. त्याचं शरीर जळत होतं. तो सैरावैरा धावत होता. पण सगळ्यात विचित्र गोष्ट काय होती माहिती आहे? तो वाचवा असं ओरडत नव्हता. तो ओरडत होता, मी तुझा जीव घेईन. लोकांनी कसं बसं पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, पोलीस सगळं काही सुरू झालं. पण त्या गोंधळात एक खिडकी आणि त्या खिडकीत एक बाई आणि तिची 2 लहान मुलं. ती तिघं पूर्ण शांत, जणू काहीच घडलं नाही. ती बाई होती किरणजीत आणि जळणारा माणूस तिचा नवरा दीपक. नेमकं काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी स्टोरी शेवटपर्यंत पहा. आणि अशाच नवनवीन क्राईम जगतातील सत्यकथा ऐकण्यासाठी हे जग माझे या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. पण ही कथा त्या रात्रीपासून सुरू होत नाही. ही कथा सुरू होते खूप वर्षांपूर्वी. 1955 साली पंजाबमधल्या एका छोट्याशा गावात. ते गाव इतकं छोटं की तिथे फक्त काहीच घरं होती. आणि त्या गावात जन्म झाला किरणजीतचा. ती 9 भावंडांमध्ये सगळ्यात लहान, लाडात वाढलेली. तिचं आयुष्य अगदी साधं पण आनंदी होतं. पण नशीब ते कधी कोणावर कधी वळण घेईल सांगता येत नाही. ती फक्त 16 वर्षांची असताना तिचे आईवडील दोघंही गेले. एका क्षणात ती अनाथ झाली. पण तिच्या भावंडांनी तिला कधीच एकटं पडू दिलं नाही. तिला शिकवलं, आपल्या पायावरती उभं राहायला शिकवलं. आणि मग ती पुढील भविष्यासाठी कॅनडाला गेली. स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी, स्वतःचे निर्णय घेण्यासाठी, स्वतंत्र जगण्यासाठी. पण समाजाला एक गोष्ट अजूनही समजलेली नाही. मुलगी मोठी झाली की लग्न करायलाच हवं. आणि तसंच झालं. तिच्यावरती दबाव टाकला गेला आणि 1979 तिचं लग्न झालं दीपक नावाच्या तरुणाशी. त्यांची पहिली भेट झाली. तो देखणा होता, सभ्य वाटत होता, सगळं सामान्य वाटत होतं. पण खरं रूप लग्नाच्या पहिल्याच रात्री दिसलं. त्या रात्री तिला एक गोष्ट जाणवली. ती एका नवऱ्यासोबत नाही तर एका राक्षसासोबत राहणार होती. त्याचा राग, त्याचं नियंत्रण, त्याचं वागणं सगळं बदललं. अचानक जणू त्यानं त्याचा मुखवटा काढला. तो तिला सांगू लागला काय घालायचं, कोणाशी बोलायचं, कसं वागायचं. आणि जर तिने विरोध केला तर उत्तर एकच होतं, हिंसा. सुरुवातीला शब्दांनी, मग हातांनी आणि नंतर अत्याचारांनी. तो तिच्यावरती रोज रोज अत्याचार करू लागला होता. एक दिवस रागाच्या भरात त्यानं टेलिफोन उचलला आणि तिच्या डोक्यावरती मारायला सुरुवात केली. पुन्हा पुन्हा पुन्हा, जोपर्यंत ती बेशुद्ध पडली नाही. ती हॉस्पिटलमध्ये पोचली. पण ही फक्त सुरुवात होती. कारण तेव्हा ती गर्भवती होती. तिच्या पोटात त्यांचं मूल होतं. तरीही त्यानं तिला ढकललं. ती पडत असताना तिनं स्वतःचा हात पुढे केला, फक्त आपल्या बाळाला वाचवण्यासाठी. आणि तिचा हात तुटला. तिचं शरीर जखमी होत होतं. पण त्याहून जास्त तिचं मन तुटत होतं. तिच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस भीतीमध्ये जात होता. ती एक पत्र लिहिते त्या क्रूर माणसाला, म्हणजेच तिच्या नवऱ्याला, ज्यानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्या पत्रात ती लिहिते, मी ब्लॅक कॉफी पिणार नाही, मी मित्र बनवणार नाही, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेन. खरं तर ती स्वतःला मिटवण्याचा प्रयत्न करत होती, फक्त जगण्यासाठी. एक दिवस सगळं सहन झालं नाही म्हणून तिने पोलिसांकडे धाव घेतली. कारण तिला मदत हवी होती. पण तिला मिळालं काय? फक्त त्याला एक वॉर्निंग. त्याला सांगितलं गेलं, तिला मारू नकोस, बस. रोज अत्याचार सहन करून तिची सहनशक्ती आता पूर्णपणे संपलेली होती. पोलिसांनी त्याला सांगितल्यावरती देखील त्याचा अत्याचार मात्र संपत नव्हता. तो आता पहिल्यापेक्षा जास्त त्रास तिला देऊ लागला होता. तिचं जगणं आता मुश्किल झालं होतं. आणि मग आली ती रात्र, 9 मेची ती रात्र. त्यांच्यात भांडण झालं कारण 200 पाऊंड आणि त्याचं अफेअर. तो रागात होता. त्याच्या हातात इस्त्री होती. त्यानं ती गरम इस्त्री तिच्या चेहऱ्यावर दाबली. तिला प्रचंड वेदना होत होत्या. ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती. पण त्याला मात्र तिची दया येत नव्हती. त्या क्षणी ती फक्त जखमी झाली नाही, ती आतून संपली. रात्र गेली. पण तिच्या डोक्यात एकच विचार, उद्या काय होणार? तो मला मारेल.
माझ्या मुलांना काही होईल, कारण आता तिची मुलं देखील त्याच्या अन्यायापासून सुटत नव्हती. आता तिच्या मनात होती भीती, वेदना, अपमान, सगळं एकत्र आलं आणि ती उठली. आज तिचं मन तिच्या ताब्यातून सुटलं होतं. तिला वाटत होतं आता सुटका हवी, हा अन्याय बास झाला, आता सहन होत नाही. हळूच ती गॅरेजमध्ये गेली. तिने तेथून पेट्रोल घेतलं, किचनमध्ये गेली, कास्टिंग सोडा घेतला, एक मेणबत्ती घेतली आणि ती चालत चालत त्याच्या रूममध्ये गेली. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो झोपला होता, निर्विकार, जणू काही घडलं नाही. ती त्याच्या जवळ बसली आणि हळूच त्याच्या पायांवरती पेट्रोल ओतलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना होती. तिने मेणबत्ती पेटवली आणि एका क्षणात आग भडकली. तो उठला, ओरडला, धावला आणि बाहेर पडला. आणि पुढचं तुम्ही आधीच ऐकलं आहे. तो जळत होता, लोक जमले होते आणि ती तिच्या मुलांसोबत शांत बसली होती. जणू वादळ संपलं होतं. काही वेळात पोलीस आले. सर्व तपास झाला आणि संशय सरळ तिच्यावर गेला. तिला अटक झाली, कोर्टात केस चालली आणि न्यायालयानं काय पाहिलं? फक्त एक गोष्ट, तिने खून केला. तिच्यावर झालेले अत्याचार, त्याबद्दल कोणालाच महत्त्व वाटलं नाही. तिला जन्मठेप झाली. पण कथा इथे संपत नाही, कारण बाहेर काही लोक लढत होते तिच्यासाठी, तिच्या सत्यासाठी, आणि त्या लढाईनं इतिहास बदलला. आग विझली होती, धूर हवेत विरत होता, पण त्या रात्रीनं जे केलं होतं त्याचे परिणाम अजून सुरूच होते. दीपकला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्याच्या शरीराचा मोठा भाग जळालेला. डॉक्टर्स त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो 10 दिवस तडफडत राहिला आणि शेवटी मरण पावला. मरण्यापूर्वी त्याने एक स्टेटमेंट दिलं. तो म्हणाला, तिला माझं अफेअर सहन होत नव्हतं, तिचा जळफळाट होत होता, म्हणून तिनं मला जाळलं. बस इतकंच. आणि हा स्टेटमेंट तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला. कोर्टात केस सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर. एक शांत, स्थिर चेहरा, ना पश्चाताप, ना घाबरेलेपण. जणू ती आधीच सगळं हरली होती. प्रॉसिक्युशन्स उभं राहिलं आणि त्यांनी 3 मुद्दे मांडले. पहिला, हे अचानक घडलेलं नाही, तिच्याकडे वेळ होता विचार करण्याचा. दुसरा, तिनं पेट्रोल आणि कॉस्टिंग सोडा वापरला, म्हणजे हे प्लॅन केलेलं होतं. तिसरा, तिनं मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि बचाव पक्ष, ते जवळजवळ शांतच होतं. कोणतीही जोरदार बाजू मांडली नाही, कोणताही भावनिक संदर्भ नाही, कोणतंही सत्य समोर आलंच नाही. आणि मग निर्णय आला. गुन्हा सिद्ध झाला. तिला जन्मठेप मिळाली. ती जेलमध्ये गेली आणि तिने नंतर सांगितलं, पहिल्यांदाच मला मोकळं वाटलं. हे ऐकून लोकांच्या अंगावर शहारे येतात, कारण जेलमध्ये असलेली स्त्री स्वतःला मुक्त समजत होती. म्हणजे विचार करा, ती स्त्री त्या अन्यायाला किती कंटाळलेली होती. पण बाहेर काही लोक होते जे शांत बसले नव्हते. एक संस्था, साऊथऑल ब्लॅक सिस्टर्स, त्यांनी ही केस उचलली आणि त्यांनी एक प्रश्न विचारला, ही फक्त मर्डर केस आहे की काहीतरी जास्त खोल आहे? त्यांनी कोर्टासमोर एक नवीन गोष्ट मांडली, बॅटर्ड वुमन सिंड्रोम्स. जेव्हा एखादी स्त्री वर्षानुवर्ष अत्याचार सहन करते, तेव्हा तिचं मन, तिची विचार करण्याची क्षमता बदलते. ती फक्त प्रतिक्रिया देत नाही, ती जीव वाचवण्यासाठी वागत असते. पुरावे उघड होतात. डॉक्टरांचे रिपोर्ट, जुने जखमेचे फोटो, तिच्या सहकाऱ्यांची साक्ष, तिचं बदललेलं वागणं, भीती, ताण, सगळं समोर आलं. आणि मग एक महत्त्वाचा मुद्दा, तो कूलिंग पिरियड नव्हता, तो बॉइलिंग पॉईंट होता. 1992 न्यायाचा नवा अध्याय सुरू झाला. अपील ऐकली गेली. यावेळी तिचं संपूर्ण सत्य मांडलं गेलं आणि कोर्टाने मान्य केलं की ती फक्त गुन्हेगार नाही, ती एक पीडित आहे. निर्णय बदलला, शिक्षा कमी झाली आणि ती मुक्त झाली. पण ह्या केसने समाजात काय बदललं? ही फक्त एक केस नव्हती, ही एक क्रांती होती. याच्यानंतर अनेक महिलांच्या केस पुन्हा उघडल्या गेल्या. कायद्यात बदल झाले. बॅटर्ड वुमन सिंड्रोम्स हा एक मान्य बचाव झाला. पण प्रश्न अजूनही उरतो, जर तिला आधीच मदत मिळाली असती तर? जर समाजाने साथ दिली असती तर? जर कायद्यानं तिला वाचवलं असतं तर ती रात्र घडली असती का? कधी कधी गुन्हा एका रात्रीत होत नाही, तो वर्षानुवर्ष तयार होत असतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण दुर्लक्ष करतो, प्रत्येक वेळी जेव्हा आपण म्हणतो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या प्रत्येक वेळी आपणही त्या गुन्ह्यात सहभागी होतो.
जर तुम्हाला ही कथा विचार करायला भाग पडते तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरनं एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं. तुम्हाला काय वाटतं, यात नेमकी चूक कोणाची? किरणजीतची, दीपकची की आणखी कुणाची? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि अशाच नवनवीन सत्यघटना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.